बीचवर येस आम्ही जाऊन करणार आहोत मोप सारा फन. मी खाणार आहोत शेवपुरी, स्प्रिंग पोटॅटो आणि चायनीज भेळ आणि जर गोळा मिळाला तर गोळा पण खाणार आहोत. आम्हाला आम्ही आयु, स्वातीमाई आणि अजिंक्य जिजाजी यांना भेटणार आहोत. तिकडे जाऊन असलेले आहेत 349 व्योम आहे आजी बरोबर घरी, कारण की तो खूप छोटा आहे आणि आम्ही विचार केला आम्ही जरा जास्तच त्याला फिरवत आहोत. म्हणजे तो एवढा कोऑपरेटिव्ह आहे की आम्ही कोऑपरेटिव्ह बँक समजून त्याला एकदम कन्सिडरेट केलेला आहे की चला जिथे जाऊ तिकडे ह्याला घेऊनच जाऊया. किती ऑसम आहे. सध्या त्याला रेस्ट करतोय कारण की त्याला थोडी सर्दी झालेली आहे क्लायमेट चेंजमुळे. मला पण झालेला आहे सायनसचा प्रॉब्लेम. अरे देवा. मी जस्ट आता तिथून मेडिसिन्स घेतलेले आहेत. आपल्या मोंड वापरण्यामध्ये मोठं गव्हर्नमेंट हॉस्पिटल आहे, तिथे फ्री ऑफ कॉस्ट माझं चेकअप होऊन मला त्यांनी मेडिसिन्स दिलेले आहेत. फ्री ऑफ कॉस्ट होते. केस पेपरचे पैसे कोणी दिले? कोणीच नाही दिले. नाही मी गेलेली विचारायला 5 रुपये बोलली ते पण मी 50 रुपये दिलेले. ती सुट्टे नव्हती ना, ती बोलली राहून कोई सेंस है इस बात की? एक्स्ट्रा पैसे घेतात जर टाइम झाला ना संध्याकाळनंतर. सांगितलं मी आता. अरे बापरे, तुम काय पंतप्रधान आहे का? एक बारी बोलेगा. आकाशवाणी आहे का तू? क्या बात है सर, क्या बात है सर. तर मग ये रिटर्न आल्यावर बघूया. 5 रुपये त्यांची जी प्रिस्क्रिप्शनची फी घेणार मे बी चाकरमानी फ्री असेल. तुझ्याकडे बघून फ्री दिलं असेल. माझ्याकडे बघून. आमच्याकडे घेतले तर घेतले अजून 550 रुपये घेतले असते. असं काय नाही. सायली तुका काय बोलायचंय? नाही काय बोलायचं. सायलीने सांगितल्याप्रमाणे सायली आम्हाला एक आंब्याचा बॉक्स देणार होती हा देणार आहे ना कमिटमेंट प्रमाणे, तर आम्ही तो घ्यायला पण जाणार आहोत. तोपर्यंत तुम्ही व्ह्यू एन्जॉय. तो ये है आपला बचपन का प्यार इन न्यू पैकेजिंग. ह्या पोरांनो इमली खावा. एन्जॉय. किरण तुला मला तोडून दे. मला फोडून सर खोलून. अबे जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकल. खोलून दे. सोलून देऊ. सोडून दे. खोलून दे. खोलून सोलून. मोंड्यातून जायचं असत तर मग ती घेऊन जायची आपल्याला. अगं कशाला, म्हणजे लोकांनी सांगितलं ना आम्हाला कोकणातून काहीतरी घेऊन ये आमच्यासाठी. लाल लाल मातीचा एक मूठ देऊ. कोकणची लाल माती. आंबा पण नसला कोकणचं रान तीच आहे रान. डोंगरावरची काळी मैना नेवा करवंदा काय सांगू. रत्ता मी नेवा दोघे काजू कोकणात काही बदाम येत मरणाची बदमाय होत. आम्ही बनवलं. हे खायचं तर शरीराचं नाही आजू वरती स्लॅबवर पडत. समुद्र किनारी राहतात ना आणि जर त्यांच्याकडे ती चांदीची भांडी असतात तर ती काळी पडतात कारण की खारी हवा असते ना. पण आपल्याकडे आपण एवढे आंबीर नाही आहोत की चांदीची भांडी घरात ठेवायला. आपल्याकडे काय असतं स्टील, ॲल्युमिनियम, काय जर्मन ना, आणि ती भांडी अगोदरच काळीच असतात त्यामुळे ती अजून काळी नाही पडत. झाडाची तुम्ही पानं बघू शकता. हे झाडाचं नाव काय सायली? किसको पता आहे झाडाचं नाव आहे. श्रेयसने सांगितलंय. ही झाडाची पानं बघू शकतो मी लाल आहेत. हा देवगडच्या बीचच्या बाजूचा तर ती जी लाल माती आहे ती धुळीने ह्यांच्यावर उडून ह्यांचं कलर रेड झालेला आहे. ठीक आहे. संवाददाता किरण राणे के साथ तन्वी. अरे बापरे. चिल्ला पार्टी. हा विथ चिल्लर पार्टी. समुद्राचं वैशिष्ट्य काय? नको कॅमेरा करू. काय रे श्रेयस बोलतो श्रेयाचं वैशिष्ट्य काय?
पटकन सांग रे, मेमरी फुल होती. त्या वैशिष्ट्य काय आहे? याच सांगा पहिला ते का. तुम्ही व्ह्यू एन्जॉय करा. सो हाच रोड वर जातो कुणकेश्वर मंदिराकडे. हाच रोड आपल्याला पुढे कंटिन्यू करायचा आहे आचरामध्ये जायला. आचरामध्ये कोकणाच्या पोटामधून असा जो रस्ता जातो आणि जी तुमच्या डोळ्याला थंडक मिळते, असा सुंदर असा समुद्राच्या लाटा बघून, निळसर समुद्र बघून. आजूबाजूला बघाल तर एकदम पांढरी अशी रेती आहे. एवढं काही डेव्हलप नाही आहे, पण जे सुख इकडे येऊन मिळतं ते कुठेच नाही. गेलो होतो आपण कुणकेश्वर मंदिरामध्ये. ह्या मंदिराच्या बाजूनीच हा बघू शकता एकदम लागून जो बीच आहे. तुम्ही लोक इथनं पण म्हणजे जाऊ शकता. मागून एक रोड जातो, तो पण आपल्याला कनेक्ट करणार आहे मागच्या साईडला, म्हणजे त्या साईडला आपल्याला जायचंय. त्याच्याच बॅक साईडला आपण निघालेलो आहोत. गव्हर्नमेंट टुरिझम प्रमोट करते आणि तिथे त्यांनी एमटीडीसीचे रिसॉर्ट्स ओपन केले आहेत, जसं ते टुरिस्ट ते येऊन राहू शकतात. आणि इथे म्हणा इव्हन कोकणामध्ये बऱ्याच ठिकाणी एमटीडीसीचे रिसॉर्ट्स आहेत. एनीवन हू इज इंटरेस्टेड दे कॅन बुक द एमटीडीसी रिसॉर्ट्स अँड दे कॅन स्टे देयर. देतो तर आयुष आणि त्याची मम्मा डॅडा हे ज्या रिसॉर्ट मध्ये थांबलेले आचरामध्ये, तर आम्हाला नाव लक्षात नव्हता. बोलता आदू म्हणाला अरे ठीक आहे ना, मग लाल गाडी बघा, लाल गाडी मिळाली म्हणजे समजूयात की ते आहेत. तर जर बाहेर बघितलं तर आम्ही जस्ट त्यांना स्पॉट केलं आणि ती बघा त्यांची रेड कार पलीकडे. सो ते इथेच भेटलेले आहेत. तर आम्ही आता पुढचं जर्नी त्यांच्यासोबत इथनं कंटिन्यू करणार आहे. ह्यानी सांगितलं. आदित्य ते गाडी विचारतो आम्हाला, ही माहिती आहे का? सो कुठली गाडीचं जरा डिस्क्रिप्शन. पॅन्टो. अरे पॅन्टो कशी असते? आणि छोटी पण असते पॅन्टो. पॅन्टो छोटी असते, माहिती आहे तुम्हाला? पॅन्टो. आता खाऊ देणार कधी येणार? म्हणजे गाडीत बसून 3:40 आता 5:25 झालं. 2 तास लागतात ते खरं. मुग्धा कधी बोलली थोडं पुढे आल्यावर? मुग्धा मला स्टार्टिंगलाच बोलली असती ना. मी तिकडेच युटर्न मारलं असतं. लोक राहतात हे जांभूळ रिसॉर्ट मध्ये. जांभूळ काय ते जांभूळ पडत मला काय माहिती, ती एका शब्दात बोलली पण होती, हे हा जांभूळ resort आहे. रिसॉर्टचं नाव कुठे स्टार्टिंग पासून इथपर्यंत आम्हाला मिळालं नव्हतं. हे रिसॉर्ट जामडुलडुल रिसॉर्ट. जामडुलडुल. चहा आणि भजी खाऊ केव्हा? हा एंट्रन्स आहे. या छान आहे रिसॉर्ट. रूम्स, पार्किंग. चायनी भजी चायनी भजी खाऊ चायनी भजी खाऊ. वी रिच्ड. आणि हा व्ह्यू. सो किरणला जे पण आम्ही काही बोलत होतो मी सगळं परत घेते. जामडोल गावामध्ये जिथे आता स्वातीमाई आणि आयुष वगैरे राहत आहेत, एवढं सुंदर आहे की काय बोलू. म्हणजे लोकांना टुरिझम अट्रॅक्ट कसं होतं की त्यांना चांगला एक व्ह्यू पाहिजे. तर ह्याच तुम्ही बघू शकता, आता मागे आहे ना मस्त व्ह्यू आहे, बघू शकता. मँग्रोव्ज आहे आणि भरती आहे, त्यामुळे पाणी आलं. जीजू सांगत होते की जेव्हा ओटी होती 2 दिवस त्यांना फक्त दगड दिसलेले, पण आज बघतात की आज ह्या टायमाला आहेत ना, भरतीच्या टायमाला ते बघू शकतात. हो, आम्ही रिसॉर्टच्या बाहेर बघू शकता तुम्ही हॅमकॉक. तिकडे डायनिंग एरिया आहे. ही माझी बायको, ह्या झुला झुले प्रकार एवढे झुले डुले होतात. बेबी तोडशील तू ते. चुप रे. आवाज कसला येतो? चुपचाप एक फोटो काढला. ही मासळी बघा किती मासळीचा फोटो काढ रे पटकन, मला चक्कर व्हिडिओ येते. मला मासळीचा व्हिडिओ काढतो मी. एक फोटो काढ रे चांगला. ही बघा मच्छी आया दे धक्का. आया नको, चक्कर येते रे. किरण स्लो कर. ज्यांनी रूम बुक केलेत त्यांचे गेस्ट येतात तेव्हा ही अशी प्रॉपर्टी वापरली जाते. तर बघा ज्यांनी बुक केलं ते वापरतच नाही म्हणून आम्ही ठरवलंय. हा, पण एवढं पण बेशरम नाही व्हायचं की एकदम तुटून पडायचं, पण थोडंफार ठीक आहे. भजी खरवली. अरे बसवलंय मी. इलाव बीच इलाव. 2 आमचे पंटर सनरूफच्या बाहेर. बीचवर पिओग जायचं. ये कहाँ गए हम. मेरे हिसाब से 100% तुम मुंबई आओ. बीच, पाण्याचा आवाज, सन ऑन द टॉप आणि मस्त व्हाईट सँड. देयर वी आर.
देअर वी आर इन कोकण. चाकरमानी एव्हर रेडी पाण्यात जाण्यासाठी. आम्ही आचरा बीचवर आलोय. या बाजूला पार्किंग आहे, गाडी पार्क करून आम्ही स्ट्रेट एंट्रन्स आहे तो बीचवर येतो. हे चांगला क्लीन आहे. आज थोडे टुरिस्ट आहेत त्यामुळे थोडीशी गर्दी दिसते. आणि तिकडे ना एक लाईट हाऊस आहे. मी तिथे एक फोटो काढलाय आणि एकदम मस्त आहे, छान आला एकदम. ही कोकण ट्रिप आमच्यासाठी भरपूर मेमोरेबल असेल. फर्स्ट टाइम जीवनला कोकणात घेऊन आलो. आम्ही आता त्यांना पाण्याच्या बाहेर काढतोय ऑलमोस्ट, कारण की माईच्या रिसॉर्ट मध्ये जाऊन म्हणजे तिथे स्टे केलाय त्यांनी. ते थोडं फ्रेश होत. तो बघा तुम्हाला कसं ट्रॅव्हल तसं ऍडव्हान्स प्लॅन करा येण्यासाठी, नाहीतर ये जा होईल. त्यांचं रिसॉर्ट पण खूप छान आहे. Yes. जर कोणाला स्टे करायचंय नियर बाय कोस्टल एरिया तर तर खूप ते- छान आहे. आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो नसेल केलं तर फॉलो करायला विसरू नका. तन्वी के राणे आणि किरण राणे की आपल्या लाईफ ऑफ राणे चॅनलला सबस्क्राईब Subscribe नसेल करा. केलं तर सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लिंक तुमच्या मित्रपरिवाराबरोबर शेअर करा. आणि खूप सारं प्रेम द्या मला. Yes. आणि आम्ही भरपूर सारे रील शूट केले, ते ते नक्की जाऊन एन्जॉय Enjoy करा. होता बीच डे आचऱ्यामध्ये. नक्की कमेंट छोटासा. करून छोटासा. छोटा स्वीटचा दिवस होता ज्याच्यामध्ये ट्रॅव्हल होतं, बीच बघितला, रिसॉर्ट बघितला. So लवकरच भेटूया नेक्स्ट व्लॉग बरोबर रिटर्न टू होम. तोपर्यंत टाटा बाय बाय टेक केअर.